नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या भूगोल सेशनमध्ये नॉलेज अप टू या एज्युकेशन चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। बघा मित्रांनो, प्रकरण 1 ते 4 चा अभ्यास केल्यानंतर आज आपण अभ्यासणार आहोत आपलं भूगोलाचं 5वं प्रकरण वृष्टी। मित्रांनो, प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमासंबंधीचे जे काही अपडेट्स आहेत ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येतील। चला मित्रांनो, सुरू करूया जास्त वेळ न दवडता आपलं 5वं प्रकरण वृष्टी। वृष्टी बघा, वृष्टी, अतिवृष्टी, कमी वृष्टी हे शब्द सध्या तरी आपल्या वृत्तपत्रांच्या किंवा इतर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्या कानावर सतत पडत आहेत। आज आपण त्या वृष्टीचाच अभ्यास या वृष्टीच्या दिवसामध्ये करणार आहोत, कारण आता बाहेर बी बघितलं आपण तर पावसाचंच वातावरण आहे। वृष्टी, अतिवृष्टी, महापूर वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे आता बघायला मिळतात। तर चला बघूया आपण आपल्या भूगोलामध्ये कोणती वृष्टी आणि कशा प्रकारची ती आहे त्याचा सविस्तर चर्चा आजच्या या घटकाच्या माध्यमातून आपण सर्व करूयात। बघा, सांगा पाहू, बघा या ठिकाणी काही घटक आहेत, सांगा पाहू वगैरे हे घटक आपल्याकडे वगळलेले अभ्यासक्रमातून सध्या तरी जो रिड्यूस झालेला सिलेबस आहे, परंतु एक चर्चा म्हणून आपण सर्व घटक ते एक ओझरती चर्चा त्याच्यावर सुद्धा करणार आहोत। बघा, या ठिकाणी काही चित्र दिलेली आहेत आणि त्या चित्राचं वर्णन करणारी काही वाक्य आहेत, त्या वाक्यावरून काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शोधायची सांगितले। बघा, हिवाळ्यामध्ये गवताची पाती सकाळी अशा प्रकारची दिसतात। तुम्ही गावाकडे आपण बघतो तेव्हा आपल्याला हा प्रश्न पडतोच नेहमी, जेव्हा आपण शेतात जातो, गवताच्या याच्यातून जातो तेव्हा आपल्या पायाला कुठेतरी हे दव असे हे बघा इथं या ठिकाणी दव दिसतात। हे दव आपल्याला गावाकडे सुद्धा दिसत असतात। मग हे का अशा प्रकारचे का दिसतात, गवताच्या पातीवर पाणी कुठून आला असेल, या सगळे घटक आपण जेव्हा या वृष्टी प्रकरणाचा अभ्यास करू त्यावेळेस तुम्हाला ते प्रश्नाची उत्तरं देता येणारच आहे। त्यानंतर काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळतं। मित्रांनो बघा, या ठिकाणी अगदी हे वृक्ष जर बघितले, पूर्ण वृक्ष हे बर्फाच्छादित झालेले आहेत, बर्फाची शावरिंग त्याच्यावर झालेली आहे, शावरिंग झालेली आहे म्हणजे त्या ठिकाणी बर्फबारी झालेली दिसते। आणि काश्मीरमध्ये हिवाळ्यात सर्वत्र हिम का पडतं या प्रश्नाची सुद्धा चर्चा आपल्याला तुम्हाला म्हणजे उत्तरच मिळून जाणार आहे जेव्हा आपण आता आपल्या परिसरात हिम का आढळत नाही। पण मित्रांनो बघा, 4,500 ते 5,000 समुद्र सपाटीपासून ज्या ठिकाणची उंची आहे त्या ठिकाणी बर्फ हे नॅचरल स्वरूपात पडतं आणि भारतामध्ये अशा प्रकारची नैसर्गिक बर्फ पडणारे भारतामध्येच उंच उंच एवढ्या उंचीचे डोंगर रांगा आहेत। जगामध्ये इतरत्र त्या फारशा आढळत नाही, परंतु नैसर्गिक बर्फबारी ही भारतात आपल्याला चांगल्या पद्धतीनं हिमालयाकडे बघायला मिळते। आता त्यानंतर बघा, आपल्याकडे साधारण जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो, बरोबर आहे। का पडतो, पावसाचे थेंब कसे तयार होत असतील, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला आजच्या या घटकांच्या माध्यमातून करायची। जेव्हा आपलं प्रकरण शिकून आपण पुढे जाऊयात तेव्हा तुम्हाला निश्चितच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी काही आहे ती सापडणार आहे। ती प्रश्नांची सगळी उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे, म्हणजे तुम्हालाच कळणार आहे की बर्फ कुठून येतं काय। लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असं धुक्याचं वातावरण असतं। बघा, या ठिकाणी तुम्हाला फुकट मी लंडनला घेऊन जात आहे, या ठिकाणी तुम्हाला लंडनचं पिक्चर दिसतंय। तर हे लंडन मध्ये दुपारपर्यंत असं धुकं आढळतं। का आढळतं आपल्याकडे धुकं दुपारपर्यंत, का नाही आपल्याकडे सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस दिसतं, तर त्याची कारणं आपल्याला हे सगळे बघा, हे सगळे जे काही प्रश्न या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या भौगोलिक स्पष्टीकरणाच्या माध्यमातून मिळणार आहेत। जसं आपण काही वेळा गारा पडून शेतातील पिकांचं नुकसान, बघा इथं कपाशीचं पीक आहे, अतिशय आपण शेतकऱ्यांची बरीचशी लेकरं आहात तुम्ही, अगदी शेतकरी किती काळजीनं पीक हे तयार करत असतो किंवा तो त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो, आणि काही वेळा गारा पडून असं नुकसान होत असतं। गारा नेहमी का पडत नाही, मॅक्झिमम व्हाय डज हेल्स इन द हॉट समर असा एक लेसन तुम्हाला 7वीत सुद्धा होता इंग्रजीत। हिवाळ्याच्या एवढ्या तप्त वातावरणात गारा का पडतात, तर गारा का पडतात याची उत्तरही तुम्हाला या खालच्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून सापडणार आहे। बघूया आता आपण याचं भौगोलिक स्पष्टीकरण। आज जर मित्रांनो बघा, पृथ्वीवर पाण्याची एक दुर्भिक्ष आहे, पाण्याचं दुर्भिक्ष संकट आहे।
पण तरी सुद्धा जर बघितला आपण पृथ्वीचा विचार केला, पृथ्वीचा ग्लोब जर तुम्हाला बघायचं म्हटलं तर पृथ्वीचा ग्लोब जो पूर्ण 100% त्यापैकी जवळपास 70.8% म्हणजे जवळपास 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे आणि फक्त उर्वरित जो काही 21.2 किंवा 21% भाग आहे तोच फक्त जमिनीनं व्यापलेला आहे। मग तरी सुद्धा आपण का म्हणतो की पाण्याचं दुर्भिक्ष आहे, संकट आहे, परंतु मित्रांनो पिण्यायोग्य पाणी हे अगदी 3.5 ते 4% पाणी फक्त पिण्यायोग्य आहे। त्यामुळं हा सगळ्या गोष्टी असूनही आपल्याला म्हणजे धरण उशाशी आणि नरड घशाशी असे प्रश्न ह्यो जगाला आहेच। तर बघूयात आपण की हे सगळे जलसाठे काही ठिकाणी मर्यादित आहेत, काही ठिकाणी बघा काय झालेलं आहे, हे जे पाणी 71%, मग हे काही ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आपल्याला बघायला मिळतं, तर काही ठिकाणी भरपूर पाणी दिसून येतं। आता हे जे पृथ्वीवरील पाणी आहे ते बी एकाच ठिकाणी नाही आहे, पृथ्वी असमान आहे। जसं बघा पावसाचं जरी म्हटलं तरी वृष्टीचं जर म्हटलं तर हा सगळीकडे सारखाच पडत नाही आहे, किंवा समुद्र जे सागर आहे, महासागर आहे, ह्याची सुद्धा जे वितरण आहे हे अगदी कसं असमान झालेलं आहे। तर बघूयात ते कसं कसं तुम्हाला आता कळणारच आहे पुढे। आता 5.1 आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे अनेक जलाविष्कार आपल्याला बघायला मिळतात। बघा 5.1 आकृती ही यामध्ये तुम्हाला इथं बर्फबारी होऊ लागलेली आहे, इथं बर्फ पडलेलं आहे, अगदी सगळं हे झालेलं आहे, झाडं वगैरे इथं धुकं दिसतंय, या ठिकाणी गारा पडलेल्या आहेत आणि या ठिकाणी पाऊस पडलेला आहे। हे वृष्टीची रूपं आहेत, ही वृष्टीची काय रूपं आहेत ती बघणारच आहोत आपण। आता हवामानामध्ये होणाऱ्या बदलानुसार हवामानामध्ये बदल होत असतात, हवामान सगळीकडे सारखं नसतं मित्रांनो, आणि या होणाऱ्या बदलानुसार काय होतं अनेक वेगवेगळे आपल्याला वृष्टीचे आविष्कार बघायला मिळतात। हिवाळ्यात सकाळी दवबिंदू पडतं, जास्त उंचीवर हिम म्हणजे बर्फ पडतं, तसेच कुठे कुठे पाऊस पडतो, काही प्रदेशात दाट धुका असते, तर काही प्रदेशात अचानक गारा पडून पिकाचे नुकसान होते। हे आविष्कार आहे वृष्टीचे, हे वेगवेगळे स्वरूप आहे। आविष्कार म्हणजे काय, वेगवेगळी रूप आहे। जसं आपण या आकृतीमध्ये मी तुम्हाला दाखवलं, काही ठिकाणी बर्फबारी आहे, काही ठिकाणी गारा पडल्या, काही ठिकाणी पाऊस पडलाय, काही ठिकाणी धुकं दाटलंय। मग या वृष्टी म्हणजे काय आणि वृष्टीची रूपं काय कोणती हे आपण या ठिकाणी आता सुरुवातीला बघूयात। वृष्टी नाही, ही वृष्टी आहे। काय आहे वृष्टी म्हणजे काय आता बघूया। ढगातून जमिनीकडे द्रव रूपात किंवा घन रूपात पाण्याचा जो वर्षाव होतो याला वृष्टी म्हणतात। बघा ढगातून जमिनीकडे या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे, ढगातून जमिनीकडे द्रव रूपात किंवा घन रूपात पाण्याचा वर्षाव होतो त्याला आपण वृष्टी म्हणतो। आणि या वृष्टीचे रूप जर म्हटलं तर हिम म्हणजे बर्फ, गारा आणि पाऊस ही वृष्टीची प्रमुख पिके आहेत। 5.1 ची छायाचित्र आपण अभ्यासलेलेच आहे, त्यानुसार आपल्याला कळतं। आता एक एक बघूया आपण। हिम म्हणजे काय, मग बघा हिम म्हणजे काय, वातावरणातील हवेचे तापमान, वातावरण आहे, वातावरणामध्ये हवा आहे आणि या हवेचे तापमान जेव्हा गोठण बिंदू खाली जातं, गोठण बिंदू खाली बघा पाण्याचा गोठण बिंदू काय आहे, पाण्याचा गोठण बिंदू आहे 0, किती आहे 0 डिग्री, आणि बॉइलिंग पॉइंट काय आहे त्याचा 100, किती आहे 100, हा 100 अंश सेल्सिअस हा बॉइलिंग पॉइंट आहे आणि हा 0 डिग्री हा तुमचा त्याचा गोठण बिंदू आहे। मग हवेतील तापमान जेव्हा गोठण बिंदू खाली जातं म्हणजे 0 खाली जातं तेव्हा हवेतील बाष्पाचं जे काही बाष्प असतं, हवा काय करते, बाष्प ॲब्सॉर्ब करत असते, तिच्याकडे शोषून घेत असते, आणि जेव्हा हे तापमान हवेचं हे गोठण बिंदू खाली जातं म्हणजेच 0 खाली जातं तेव्हा हे शोषलेलं बाष्पाचं रूपांतर थेट हिमकणामध्ये होत असतं, आणि या क्रियेला काय म्हणतात तर या क्रियेस म्हणतात संप्लवन। बघा संप्लवन म्हणजे काय, संप्लवन म्हणजे काय तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे। वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठण बिंदू खाली जातं तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपामध्ये रूपांतर होतं, आणि या क्रियेला किंवा या प्रक्रियेला संप्लवन असं म्हटलं जातं। बघा संप्लवन, तुम्हाला संपवन नाहीये,
म्हणून संप्लवन हे अतिशय महत्त्वाची एक प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेतून हवेतील बाष्पाचं हिमकणात रूपांतर होत असतं। मग या क्रियेत वायुरूपातील बाष्प काय होतं, घनरूपात रूपांतरित होत असतं आणि अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात। घनरूपामध्ये जी वृष्टी होत असते, घनरूपामध्ये जो पाऊस पडतो, सॉलिड फॉर्म मध्ये जो पाऊस पडतो, जे रेनिंग होतं त्याला आपण बर्फबारी हिमवृष्टी असं म्हणत असतो। आता उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशामध्ये समुद्र सपाटी पर्यंत हिमवृष्टी होताना आपल्याला बघायला मिळते। तर उष्ण कटिबंधामध्ये जर बघितलं आपण तर उष्ण कटिबंधामध्ये मात्र सुमारे 5000 मिलीमीटर पेक्षा 5000 मीटर पेक्षा समुद्र सपाटीपासून जे ठिकाणं उंचीवर आहेत, उंचावर आहेत, अशा ठिकाणी हिमवृष्टी बघायला मिळते। जसं की भारतात आपल्याला ही हिमवृष्टी कुठं तर काश्मीरमध्ये बघायला मिळते। हिम घन स्वरूपात सॉलिड स्वरूपात असल्यामुळं, सॉलिड फॉर्म मध्ये असल्यामुळं ते पाण्याप्रमाणे एकदम वाहून जातं का नाही, कारण बाह्य प्रक्रिया या घटकामध्ये आपण हिमनद्यांचा अभ्यास करत असताना ते बघितलेलं आहे। हिम घन स्वरूपात असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही, त्याचे थरावर थर हे साचत जातात आणि हिम मोठ्या प्रमाणामध्ये साचल्यामुळे मग अनेक वेळा काय होतं, त्या प्रदेशातील वाहतूक ठप्प होऊन जाते, कारण रस्त्यावर सगळीकडे बर्फच बर्फ पडलेला असतं। अनेक वेळा आपण हिमालयातील काश्मीरच्या भागातील अनेक ठिकाणी रस्ते कसे जाम होतात हे बघितलेले आहेत, कारण अनेक त्या स्वरूपाच्या न्यूज ह्या येत असतात आणि त्यामधून हे रस्ते कसे वाहतुकीला खुले केल्या जातात, नंतर कसे हे अडथळे दूर केले जातात, या सगळ्या गोष्टी आपण या वृत्तपत्रांच्या माध्यमातून, विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून बघत असतो। तर मित्रांनो बघा, या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, दळणवळणाच्या असतील, वाहतुकीच्या असतील, ह्या त्या ठिकाणी हे भीमाचे सॉलिड फॉर्म मध्ये असल्यामुळं, थरावर थर साचल्यामुळं, ते वाहून न गेल्यामुळं ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत, दळणवळणाच्या असतील, वाहतुकीच्या आहेत, त्या विस्कळीत होत असतात आणि लोकांना त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायची। बघा आपल्या इकडं खूप तापमान असतं उन्हाळ्यामध्ये आणि त्यावेळेस आपल्याला उष्माघात होण्यापासून आपण स्वतःचं संरक्षण करत असतो, परंतु या ठिकाणी या लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते। त्यासाठी उलनचे गरम कापड त्यांना वापरावे लागतात, विविध स्वरूपाच्या इतरही त्यांना जशा काळजी घेता येईल आपलं शरीर उष्ण ठेवण्यासाठी किंवा हिमदाह होणार नाही यापासून संरक्षण घेण्यासाठी या लोकांना नेहमी काळजी घेत राहावं लागतं। आणि हिम वितळल्यानंतर मग या प्रदेशाला पाणी मिळत असतं, बर्फ वितळून या प्रदेशाला काय मिळतं, पाणी मिळतं। बघा या ठिकाणी एक तुम्हाला पिक्चर बघतोय, गोठलेला जलाशय हिमाच्छादित पर्वतरांगामध्ये हिम आणि बर्फ यात काय फरक असतो, तर उच्च अक्षवृत्तीय व अति उंचीवरील प्रदेशामध्ये 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी हे आढळतं, तेथे हिमवर्षाच्या स्वरूपात वृष्टी होत असते। हिम भुसभुशीत आणि अपारदर्शक असतं, हिमाचे थरावर थर साचतात। हे बघा आता हिम आणि बर्फ यामध्ये काय फरक, तर उच्च अक्षवृत्तीय अति उंचावरील प्रदेशात जेथे तापमान 0 पेक्षा कमी आढळते तेथे हिमवर्षाच्या स्वरूपात वृष्टी होत असते। तेथे हिमवर्षाच्या स्वरूपात काय होतं, हिमवृष्टी होते आणि ते भुसभुशीत पारदर्शक असतं। तापमान गोठणबिंदूपेक्षा कमी झाल्यास जलाशयावर बर्फाचा थर होतो, जलाशयावर आता हे बर्फाचा थर आहे आणि जे वरतून पडतं ते हिम असतं, वरतून पडतं ते हिम असतं आणि खाली नंतर गोठतं ते बर्फ असतं, हे लक्षात ठेवायचं। हिम आणि बर्फ याच्यामध्ये हा फरक आपल्याला सांगते। त्यानंतर बघा या ठिकाणी दुसरा जो वृष्टीचं रूप आहे, स्वरूप आहे, ते आहे गारा। भूपृष्ठावर जास्त उष्णता, बघा भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहत असतो आणि या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचं तापमान कमी होत असतं, हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होतं, तिकडे संप्लवन झालेलं आहे, या ठिकाणी सांद्रीभवन घडून येतं आणि त्यापासून गडद रंगाचे ढग तयार होत असतात। त्यामुळे भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेची ऊर्ध्वगामी म्हणजे काय, ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वर जाणारे आणि अधोगामी म्हणजे वरून खाली येणारे, हे लक्षात ठेवा। हे हवेचे प्रवाह कसे ऊर्ध्वगामी आहे, ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वर आणि अधोगामी म्हणजे वरून खाली, हे लक्षात ठेवायचंय। या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात, त्या ठिकाणी काय होतं, उंचावर गेल्यानंतर जलकणांचं घनीभवन होतं
आणि त्या ठिकाणी घनीभवनातून या प्रक्रियेतून गाराची निर्मिती होत असते। आता गारा कशा असतात, वजनानं जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येतात, परंतु हवेचे जोरदार काय असतं, परत ऊर्ध्वगामी प्रवाह असतात, त्या वरतून खाली येतात, हवा खालून वरती जाते, मग त्या पुन्हा वर नेल्या जातात, तेथे गारांवर हिमाचे नवीन नवीन थर साचतात, म्हणजे छोटेसे कण असतो, त्याच्यावर अजून कणावर कण, कणावर कण, थरावर थर साचत जातात आणि असे अनेक वेळा झाल्यामुळं या गारांचा आकार जो आहे तो मोठा मोठा होत जातो आणि त्यामुळे गारा आकाराने मोठ्या होत असताना त्यांच्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात आणि या मोठ्या झालेल्या गारा शेवटी हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वेगाने जमिनीवर येतात आणि त्यातून जी वृष्टी होते ती गारांची वृष्टी असते, त्याला आपण गारपीट सुद्धा म्हणतो। गारपिटीमुळे अनेकदा पिकांचं, आर्थिक, जीवितहानी, वित्तहानी अशा प्रकारचं विविध संकट हे पृथ्वीवर जो काही मानव आहे या मानवाला सोसावं लागतं। म्हणजे ही गारा तुमच्या लक्षात आले असेल, हवेचे प्रवाह असतात, ऊर्ध्वगामी हवा असते, खालून वर जाते, त्या ठिकाणी हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि तेव्हा मग जलकण जे असतात ते उंचावर जातात, घनीभवन होते, नंतर त्यांच्यामध्ये त्याचे गारांची निर्मिती होते, त्या खाली यायला जातात, पुन्हा हवेचा ऊर्ध्वगामी प्रवाह वर नेतात, असे अनेक वेळा होतं, मग थरावर थर साचतात आणि शेवटी मोठ्या आकाराचे समकेंद्री स्तर तयार होऊन ती गार शेवटी गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय होतं, जमिनीकडे आकर्षित होते आणि जोरात ती जमिनीवर मारा करते, याला गारांची वृष्टी असं म्हटलं जातं। बघा आता पुढं, भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागामध्ये उन्हाळ्यात गारा पडतात, विषुववृत्तावर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाही, तर जो शीत कटिबंध आहे या शीत कटिबंधामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्याने गारा पडत नाही, विषुववृत्तावर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाही। भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागामध्ये उन्हाळ्यात सुद्धा गारा पडतात, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। करून पहा, हा घटक तुमचा पुन्हा अभ्यासक्रमातून वगळलेला घटक आहे मित्रांनो, बघा, परंतु हे या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे, तो प्रयोग तुम्ही साहित्य वगैरे बघून वाचून घ्यायचा आहे। आता बघा, तुम्हाला त्या बर्फच्या एक वाफ, ऊर्ध्वगामी दिशा, बरणी यातून हा प्रयोग तुम्हाला समजल्यानंतर खाली आपण पर्जन्य हे जे काही वृष्टीचं एक रूप आहे या पर्जन्याचा अभ्यास करणार आहोत। आपण वृष्टी म्हणजे काय हे बघितलं आणि वृष्टीनंतर वृष्टीचे रूप ज्या हिम, गारा आणि आता पाऊस, आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपातच उपलब्ध होत असतं। जर महाराष्ट्राचा विचार केला, भारताचा विचार केला, बाष्पयुक्त हवा ही जेव्हा उंचवर जाते तेव्हा या हवेचं तापमान काय होतं, उंच उंच जस जाते तसं कमी होतं, हवेतील बाष्पाचं काय होतं असतं, सांद्रीभवन होतं, त्यामुळे जलकण तयार होतात आणि जलकण आणि धुलीकण एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्यातून काय होतं, ढग तयार होतात, ढगामधील जलकण आकाराने मोठे मोठे होऊ लागतात आणि हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होत असते। पावसाचं जर पाहिलं तर पुन्हा 3 प्रकारे आरोह स्वरूपाचा पाऊस आहे, बघा 3 प्रकार त्याचे ते सुद्धा बघणार आहोत आपण। जसं की विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ भयंकर तापतं, त्यालगतची हवा तापते, हवा तापल्याने ती प्रसरण पाहून हलकी होते व हलकी झाल्याने ते वर जाऊ लागते, वर गेली की परत थंडी होते, थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते, त्यामुळे परत हवेतील बाष्पाचं काय होतं, सांद्रीभवन तयार होऊन जलकण तयार होतात आणि त्यापासून पाऊस पडतो। विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दुपारनंतर बघायला मिळतो। अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होत असतो। आफ्रिकेतील जर कांगो नदीचं खोरं, दक्षिण अमेरिकेमधील ॲमेझॉन नदीचे खोरे विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पाडत असतात। या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे। हा आरोह किंवा अभिसरण पाऊस जो आहे तो मर्यादित ठिकाणीच पडत असतो, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं। नंतर आहे प्रतिरोध पाऊस। आता समुद्रावरून दुसरा प्रकार आहे त्याचा प्रतिरोध, आरोह पाहिला, प्रतिरोध बघूया। समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून जे काही बाष्पयुक्त वारे येत असतात त्यांच्या मार्गामध्ये उंच पर्वत येतात, त्यामुळे ते वारे अडवले जातात, पर्वताला अनुसरून ते मग वारे काय होतात, ऊर्ध्व दिशेने वर जातात, परिणामी काय होतं,
परिणामी त्या ठिकाणी पुन्हा हवेचे तापमान कसं होतं, कमी होतं, सांद्रीभवन, जलकण तयार होणे आणि पर्वतरांगाच्या आडतळ्यामुळे जो पाऊस पडतो त्याला प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो। जसा महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रावरून येणारे वारे सह्याद्री पर्वताला अडतात आणि नंतर त्या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत असतो, हे लक्षात ठेवायचं। पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचं प्रमाण कसं होतं, कमी होतं, मग बाष्पधारण क्षमता वाढते, त्यामुळे पुढे या ढगातून पाऊस पडत नाही। हे वाऱ्या कारण त्या ठिकाणी ते कोरडे झालेले असतात, बाष्प शोषून घेतात, सोडत नाहीये त्या ठिकाणी, म्हणून ते पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होत असतो। भारतीय उपखंडाचा विचार जर केला आपण तर मोसमी पावसाचा परिणाम मोठा आपल्याला दिसून येतो आपल्या देशामध्ये। मागील इयत्तांमध्ये आपण अशा स्वरूपाचा अभ्यास केलेला आहे। आता यानंतर जो काही पाऊस आहे तो आहे आवर्त पाऊस। आता आवर्त पाऊस म्हणजे काय तर बघा, आवर्त पाऊस, या आवर्त पावसामध्ये काय असतं, एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट अशी रचना तयार होते, या रचनेस आवर्त असं म्हणतात। आता एखाद्या ठिकाणी समजा इथं मध्यभागी हवेचा दाब कमी झालेला आहे आणि इकडं जास्त हवेचा दाब आहे, हा सगळा हवेचा दाब जास्त झालेला आहे आजूबाजूच्या याच्यात, मग असे या ठिकाणी काय होतं की हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते केंद्र भागाकडे, आवर्त तयार होतात त्या ठिकाणी, आणि केंद्रात जेव्हा हवेचा दाब जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा येते आणि नंतर तिथं दाब तयार होऊन ती हवा वर जाऊ लागते आणि ही हवा उंच गेल्यावर मग पुन्हा हवेतील बाष्पाचं त्या ठिकाणी सांद्रीभवन होऊन जलकण तयार होतात आणि पुन्हा पाऊस पडतो। म्हणजे आवर्त ज्या प्रदेशावरून जातात ते पाऊस पडतो। आवर्त पाऊस हा समशीतोष्ण कटिबंधामध्ये बघायला मिळतो आपल्याला, त्या मानानं उष्ण कटिबंधामध्ये अशा प्रकारचा पाऊस आपल्याला अनुभवायला मर्यादित क्षेत्रावरच दिसून येतो। वादळी स्वरूपाचा हा पाऊस असतो कारण वारे हे वेगाने चक्राकार फिरत असतात। प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो, म्हणजेच समुद्रावरून येणारे वारे हे पर्वतरांगांना अडतात, हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे। विषुववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच अनिश्चितता आपल्याला दिसून येते। प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते, निश्चितता नसते, अनिश्चित स्वरूपाचा हा पाऊस असतो। आपल्याकडे काही निश्चित असतं का की चला जुलै महिन्यात 5, 10, 15, 18, 19, 27 तारखेला पाऊस येणार, ऑगस्ट महिन्यात 1, 3, 8, 9, 11, 13 अशा तारखांना पाऊस येणार, असे निश्चित आहे का? नाही। या मोसमी प्रकारचा पाऊस जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा अनिश्चित स्वरूप असतो, केव्हा पाऊस येईल हे निश्चित नसतं। 2-3 दिवस अगोदर हवामानाच्या आढावानुसार आता पंजाबराव डक सारखे लोक सांगतात आपल्याला, ते उलट त्यांचा तो हवामानाचा अंदाज असतो, परंतु असं निश्चितच नसतं आपल्याकडे। म्हणून याचं एक वैशिष्ट्य आहे या मोसमी प्रकारच्या पावसाचं की या ठिकाणी पाऊस हा अनिश्चित असतो, हा पावसाची निश्चितता कमी असते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। आता आज आपण मित्रांनो वृष्टी म्हणजे काय, वृष्टीचे स्वरूप बघितले, त्यामध्ये हिमवृष्टी, गारा आणि पर्जन्य याचा अभ्यास केला। पर्जन्याचे सुद्धा 3 प्रकार, त्याच्यामध्ये आरोह किंवा अभिसरण पाऊस, त्यानंतर प्रतिरोध आणि आवर्त असे 3 प्रकार अभ्यासलेले आहेत। व्हिडिओ हा पूर्ण जर एका प्रकरणाचा बनवला तर खूप रटाळ आणि लांब होण्याच्या कारणाने आपण आज या ठिकाणी थांबू। उरलेला भाग हा पार्ट 2 वृष्टी पार्ट 2 मध्ये बघूया। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो